नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव केंद्रे पुन्हा एकदा केंद्र इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, लॉकडाऊन आहे, डोंट वरी, ऑनलाईन अभ्यास करूयात आता आपल्या स्वतःच्याच घरी या सिरीज मध्ये. आतापर्यंत आपण युट्यूबला तुम्हा सर्वांसाठी 9 व्हिडिओज टाकलेले आहेत. त्या 9 व्हिडिओज मध्ये बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या नावानं 2, बेसिक्सचेच इलेक्ट्रिकल पॅरामीटर्सचे 2, त्यानंतर सेमीकंडक्टर वरचे 2 आणि मॅग्नेटिझम किंवा मॅग्नेट याच्यावरती 3 असे जवळपास 9 व्हिडिओज टाकलेले आहेत. आणि या 9 व्हिडिओ मधून बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा पार्ट जर बघितला तर साधारण 30% आसपास कव्हर झालेला आहे. पण अजूनही त्याच्यामध्ये 70% पार्ट रिमेनिंग आहे. पण मध्येच ज्यावेळेस मी कमेंट्स विद्यार्थ्यांच्या वाचतोय त्यावेळेस विद्यार्थ्यांची डिमांड चालू असते, सर नेटवर्क अनालिसिसचा व्हिडिओ बनवा. कारण याच्या मागचं कारण पण मला माहिती की आतापर्यंत जे काही विद्यार्थी असतील, इंजिनिअरिंग असेल किंवा पॉलिटेक्निक असेल, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात डिफिकल्ट सब्जेक्ट मानला जायचा विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर पाहिला तर तो म्हणजे नेटवर्क अनालिसिस, ज्याला पॉलिटेक्निक मध्ये असताना इलेक्ट्रिक सर्किट नेटवर्क म्हणतात. इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल असेल तर त्याला नेटवर्क अनालिसिस म्हणतात. आणि जर इंजिनिअरिंगचा इलेक्ट्रॉनिक्सचा सिलेबस असेल तर त्याच्यामध्ये नेटवर्क थेरी असं नाव सब्जेक्टचं दिलेलं आहे. मित्रांनो, मला हे पण माहित आहे की आपल्या इंजिनिअरिंग मध्ये असे काही विषय होते म्हणण्यापेक्षा जवळपास प्रत्येकच इंजिनिअरिंगचा विद्यार्थी किंवा पॉलिटेक्निकचा असेल तर विद्यार्थी वन नाईट फुल फाईट आणि सब्जेक्ट आउट अशा पद्धतीने बरेच विषय विद्यार्थ्यांनी काढलेले असतात. म्हणजे परिस्थिती अशी असते की पेपरच्या 2-3 दिवसापूर्वीपर्यंत विद्यार्थ्यांना इव्हन माहित सुद्धा नसतो की पेपर कोणता आहे. पण ते तसंच पुन्हा टाइम टेबल माहित करून घ्यायचा आणि 1-2 दिवस अभ्यास करून फटाफट सब्जेक्ट काढून घ्यायचे. असे काही सब्जेक्ट तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये शिकलेले आहात. पण नेटवर्क अनालिसिस असेल किंवा आणखी अन्य काही याच्यासारखे विषय असतील तर हे विषय इतक्या सहजासहजी वन नाईट फुल फाईट आणि सब्जेक्ट आउट मध्ये निघत नाहीत. तर अशा केसमध्ये थोडीशी प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करावी लागते. याच्या मागचं रिझन आहे की तुमचे पुन्हा एकदा तिथं बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात. बघा, मी नेटवर्कचा आज जो व्हिडिओ बनवतोय तो व्हिडिओ खूप महत्वाचा. मित्रांनो, अतिशय महत्वाची गोष्ट मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की न्यूनगंड मनात बाळगू नका. नेटवर्क अनालिसिस जरी तुम्हाला अवघड वाटत असेल तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून हा कंपल्सरी परीक्षेत याच्यातले क्वेश्चन येत असतात. थेरम्स विचारतात. कुठले कुठले थेरम्स विचारतात? सुपरपोजिशन थेरम वरती क्वेश्चन येतो, नॉर्टन्स थेरम, थेविनियन्स थेरम, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम एमपीटीटी हा सुद्धा बऱ्यापैकी पॉप्युलर थेरम आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. हे थेरम्स असतील, टेलिजन्स थेरम असेल, रेसिप्रोसिटी थेरम असेल, कंपेन्सेशन थेरम असेल आणि मध्यंतरी 2 वर्षापूर्वीच्या गेटला सुद्धा आलेला नवीन थेरम त्याचं नाव मिलिमन्स थेरम एमटी. मित्रांनो, हे काही थेरम्स आहेत. हे जवळपास 9 प्रकारचे थेरम एक्झाम मध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला किंवा पॉलिटेक्निकला एमएसबीटी मध्ये असाल किंवा एखाद्या विद्यापीठामध्ये असाल, युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात जास्त या सब्जेक्टचा जर हेट येत असेल तर त्याच्या मागचं कारण असतं हे थेरम इझिली सॉल्व्ह होत नाहीत. पण मित्रांनो, मी स्वतःचा अनुभव सांगतोय. ज्या वेळेस नेटवर्क अनालिसिस मी शिकवल्या जातोय, कम्प्लीट त्याचे बेसिक्स क्लिअर होत आहेत. नेटवर्कचे सुद्धा बेसिक चांगले जर झाले तर नेटवर्क थेरम जास्त काही लागत नाही तुम्हाला वेळ. 15-20 सेकंदामध्ये ह्याचं उत्तर येऊ शकतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये येणारे प्रश्न अतिशय पाहिल्या फटकन 2 ऑप्शन तर रिमूव्ह होऊन जातात आणि उरतात 2 थोडंफार कन्फ्युजन वाले. एक छोटीशी ट्रिक्स प्रत्येक थेरमला मी टाकत असतो किंवा देत असतो विद्यार्थ्यांना. ती ट्रिक्स वापरली की डेफिनेटली तुमचे 99% तुमचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतात. कोणत्याही परीक्षेतला प्रश्न असू द्या तो तुमचा 99% सॉल्व्ह होतो. एखाद्या प्रश्नाला एक ट्रिक्सच्या ऐवजी 2-3 लॉजिक्स लावावं लागतात आणि त्यावेळेस त्याचा सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो, नेटवर्क अनालिसिस बद्दल जाणून घ्यायचं असेल, नेटवर्क अनालिसिस तुमचा जर परफेक्ट तुम्हाला करायचं असेल तर नेटवर्कचे सुद्धा बेसिक्स तितकेच क्लिअर असणं गरजेचं आहे. मग बेसिक्स काय आहेत नेटवर्कचे ते बघा.
सगळ्यात महत्वाचा, पुन्हा ओहम्स लॉ प्रत्येक ठिकाणी लागतोय. का लागतोय, कुठं लागतोय, पुढे तुम्हाला मी जिथं जिथं अप्लाय करत जाईल तिथं तुमच्या लक्षात येणार आहे. ओहम्स लॉ. दुसरा किर्चॉफ्स लॉज. किर्चॉफ होता, त्या सायंटिस्टने 2 लॉ सांगितले. एक पहिला लॉ होता किर्चॉफ्स करंट लॉ, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, त्यालाच किर्चॉफ जंक्शन लॉ सुद्धा म्हणतात. दुसरा लॉ त्याच्यातच शिकायचं तुम्हाला, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा किर्चॉफ सेकंड लॉ. तर हा सुद्धा अतिशय महत्वाचा. मित्रांनो, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो की नेटवर्क अनालिसिस मध्ये जर तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तर तुम्ही किर्चॉफचा सेकंड लॉ म्हणजेच किर्चॉफचा व्होल्टेज लॉ वापरून इझिली नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मी त्या सुद्धा गोष्टी शिकवणार आहे. मी सांगताना सांगितलं बेसिक्स मध्ये काय काय, ओहम्स लॉ, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, किर्चॉफ सेकंड लॉ, CDR करंट डिव्हिजन रूल, पुढचा व्होल्टेज डिवायडर रूल किंवा VDR म्हणतो. हे जवळपास 5 गोष्टी झाले. त्यानंतर अतिशय महत्वाचा सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. आता सोर्सेस 2 प्रकारचे, जे काही एनर्जी सोर्सेस आपण म्हणतो ते 2 प्रकारचे, एक व्होल्टेज सोर्स आणि दुसरा करंट सोर्स. मग व्होल्टेज टू तुम्हाला त्याला करंटही करता येतं आणि करंट टू तुम्हाला त्याला व्होल्टेज सुद्धा करता येतं. तर दॅट इज कॉल्ड ॲज अ सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. हे सुद्धा तुमचं परफेक्ट होणं गरजेचं आहे, तर तुम्हाला इझिली थेरम सॉल्व्ह करता येतात. त्यानंतर अतिशय महत्वाचं, पुन्हा ज्यावेळेस आपण इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, इक्विव्हॅलंट इंडक्टन्स, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करतो, त्याचे फॉर्म्युलेस किंवा त्याचे कन्सेप्ट कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आहेत बघा. तर एक आहे सिरीज आणि पॅरललचा. तुम्हाला वाटतं की सिरीज खूप सोपं आहे, पॅरलल खूप सोपं आहे, पण ज्यावेळेस सर्किट नेटवर्क मध्ये थोडेसे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन विचारले जातात बघा, परीक्षांमध्ये क्यूब रिलेटेड एक क्वेश्चन येतो, त्याला 12 रेजिस्टन्सेस कनेक्टेड आहेत, एक ओहमचे सगळे, प्रत्येकी 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे, क्यूब मध्ये कनेक्टेड आहेत आणि तुम्हाला विचारलंय या टोकाचं आणि त्या टोकाचं म्हणजे अपोजिट डायरेक्शनचे जे कॉर्नर्स आहेत त्यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स विचारला, तर त्या केसमध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. तिथं सुद्धा सिरीज आणि पॅरलल वरती इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. हा अशा टाईपचे क्वेश्चन हररस प्रत्येक परीक्षेमध्ये येत असतात. त्यानंतर अतिशय पॉप्युलर आणि अतिशय एक्झाम मध्ये कंपल्सरीच येणारा पार्ट याच्यातला आणखी एक म्हणजे डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन आणि स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन. मित्रांनो, जर तुम्हाला मोठे मोठे ह्यूज अमाऊंट मधले जर तुम्हाला नेटवर्क सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्ही इझिली बाय युजिंग डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन, बाय युजिंग स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन जर केलं तर तुमचे इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होत असतात. किंवा कितीही मोठं नेटवर्क असेल तरी ते तुम्ही इझिली त्याला रिड्यूस करून अतिशय कमी वेळामध्ये एकाच ट्रिक्स मध्ये, एकाच छोट्या छोट्या लॉजिक्स मध्ये तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता इझिली. त्या पद्धतीने आपल्याला पुढं जायचं आहे. मित्रांनो, आता एक्झॅक्टली आपण नेटवर्क मध्ये सुरुवात करणार आहोत. मी अगोदर तर नेटवर्क किती महत्वाचं आहे हे सांगतोय. प्रत्येक परीक्षेमध्ये जगातील, भारतातील जेवढ्या पण तुमच्या राज्यातील असू द्या, जेवढ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत प्रत्येकच परीक्षेला याचे प्रश्न येतात, म्हणजे येतात, 101% येतात. त्यासाठी तुम्हाला याला कधीही स्किप करायचं नाही. बऱ्याचदा होतं काय की नेटवर्क हा सब्जेक्ट अवघड वाटायला लागतो, पण तुम्हाला सांगतो कॉम्पिटेटिव्ह मध्ये जर तुम्हाला शुअर शॉट मार्क किंवा कंपल्सरीचा मार्क घ्यायचे असतील तर नेटवर्क हा सुद्धा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि इझिली ह्याचे मार्क तुम्हाला पडू शकतात. फक्त आणि फक्त तुमचे याचे KCL, KVL, CDR, VDR, सोर्स ट्रान्सफॉर्मेशन, स्टार डेल्टा, डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन किंवा सिरीज पॅरललचे जे काही बेसिक कन्सेप्ट असले पाहिजेत क्लिअर, तर ते जर क्लिअर झाले तर डेफिनेटली तुम्ही थेरम 15-20 सेकंदामध्ये इझिली सॉल्व्ह करू शकता. माझे विद्यार्थी बरेच ज्यांनी माझ्याकडून डिटेलमध्ये नेटवर्क अनालिसिस शिकलाय ते थेरम्सला बघितल्या उडवतात. कोणत्याही परीक्षेतला प्रश्न असू द्या, डेफिनेटली ते उडवू शकतात किंवा ते उडवत राहतात. मी बऱ्याचदा असे रॅन्डमली क्वेश्चन दिलेत आणि त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. तर 15-20 सेकंदामध्ये त्यांचं क्लासमध्ये बसल्यानंतर कॉम्पिटिशन लागतं की मी सगळ्याच्या आधी सांगणार
आणि लिटरली ज्याला असं वाटत होतं की ज्याचा डिग्रीला डिप्लोमाला हा सब्जेक्ट बॅक सुद्धा होता, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 15 सेकंदामध्ये 20 सेकंदामध्ये इझिली उत्तर कुठल्याही थेरमचं सॉल्व्ह करता येतं. त्याच्या मागे आहे फक्त जे मी बनवतोय त्या ट्रिक्स, जे मी बनवतोय त्याचे माझे फंडे, ते तुम्हाला कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही ना, कुठल्याही ऑथरनं लिहिलेलं नाही, आणखी कुठल्याच पुस्तकांमध्ये किंवा कुठल्याही कॉलेजमध्ये ही शिकवलेली गोष्ट नाही. म्हणून नवीन वेगळ्या पद्धतीने नेटवर्क शिकायचंय आणि मी फक्त नेटवर्क आणि फक्त बेसिकच नाही तर आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला असणाऱ्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जेवढे सब्जेक्ट्स असतात, अख्खे सब्जेक्ट्स मी याच पद्धतीने माझ्या लेवलला बनवलेले आहेत आणि ते तुम्हाला कोणताही जो सब्जेक्ट पाहिजे असेल तो सब्जेक्ट तुम्हाला मी इझिली इथं समजून सांगू शकतो किंवा गरज असेल ज्यांना वाटतंय तसे डिमांड करत राहा, मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकत राहील. मित्रांनो, आज सिलेबसला सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा मी तीच रिक्वेस्ट मागच्या 9 व्हिडिओ मध्ये आणि 10व्या वेळा तुम्हाला करतोय. ती रिक्वेस्ट अशी आहे, पेन पेपर घेऊन बसायचंय, व्यवस्थितरित्या पूर्ण व्हिडिओ होईपर्यंत थांबायचं नाही किंवा त्याला व्हिडिओला सोडायचं नाही मध्ये, तरच कन्सेप्ट क्लिअर होतील. पेशन्स पाळा, डेफिनेटली कन्सेप्ट तुमचे जिंदगीत तुम्ही कधीही असे कन्सेप्ट पाहिले नाहीत, असे कन्सेप्ट मी तुम्हाला देत आहे. त्यामुळे तुम्हाला पेन पेपर घेतल्याशिवाय बसायचं नाही. तसंही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी खूप सायलेंट असतात. असं म्हटलं जातं की शब्दाने शब्द वाढतात, म्हणूनच आम्ही ओरल मध्ये शांत बसतो. असे समजदार आपले इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतात. तुम्ही खरंच नक्कीच समजदार आहात. मला वाटतं की तुम्ही आता पेन आणि पेपर घेऊन बसलेले असाल, तर मी आता एक्झॅक्टली नेटवर्क अनालिसिसला सुरुवात करत आहे. बघा, या सब्जेक्टला वेगवेगळ्या ब्रांचेस मध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे नाव वेगवेगळे आहेत, पण कन्सेप्ट सारखा आहे. मी क्लिअर करून देतो. जर बीई ज्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये केलेलं आहे त्यांना नेटवर्क अनालिसिस हा सब्जेक्ट होता. ज्या विद्यार्थ्यांनी बीई इलेक्ट्रॉनिक्स किंवा ईएनटीसी मध्ये केलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये, त्यांना नेटवर्क थिअरी नावाना हा सब्जेक्ट होता. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये केलं आहे त्यांना ईसीएन नावाने हा सब्जेक्ट होता. मी नेटवर्क अनालिसिस, नेटवर्क थिअरी, इलेक्ट्रिक सर्किट नेटवर्क या तिघांचा ऍट ए टाइम जो काही कन्सेप्ट आहेत ते मी तुमचे क्लिअर करून देण्यासाठी पुढं जात आहे तुम्हाला घेऊन. तुमचा पेन चालू का एकदा चेक करा. तुमच्या रजिस्टर मध्ये पानं कोरे आहेत का ते एकदा बघा, कारण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या. ज्यावेळेस मी शिकवत असतो त्यावेळेस तुम्हाला ते कळतं, पण ज्यावेळेस 4-8 दिवसाला उघडलं तर पुन्हा सब धुंदला लागे अशा टाईपचं होऊ शकतं. म्हणून तुम्हाला ते व्यवस्थितरित्या नोट करून घ्यायचं. ह्याची काळजी तुम्ही घ्यायची. मी शिकवण्याची काळजी घेतो, तुम्ही अभ्यासाची काळजी घ्या. बघा मित्रांनो, नावामधून काय गोष्ट लक्षात येईल तुमच्या, नेटवर्क म्हणजे काय रे हो, हे एक जाळ आहे. जाळ, नेटवर्क म्हणजे जाळ आहे. आणि अनालिसिस म्हणजे आपल्याला त्या पॅरामीटर्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचा, दॅट इज कॉल्ड एज अनालिसिस. बघा, नेटवर्क ज्यांना शिकायचं आहे ना त्यांना मी जे अगोदरचे व्हिडिओ टाकलेले आहेत ना ते बघा, कारण मी सांगितलं होतं की प्रत्येक सब्जेक्टचा बेस हे अगोदरच्या 9 व्हिडिओ तो सुद्धा 30% झालेला आहे. तुमच्याच डिमांडनुसार विद्यार्थ्यांनी मला मध्यंतरी कॉल केले, मेसेजेस केले, कमेंट्स मध्ये टाकलं की सर नेटवर्कचा आमचा थोडासा न्यूनगंड आहे, ते आम्ही प्रत्येक जण नेटवर्कला घाबरतो, तर त्याची तयारी कशी करायची सांगा. म्हणून मी हा एक व्हिडिओ तुम्हाला मध्यंतरी घेऊन येत आहे. म्हणजे ज्यांना नेटवर्कचा हे अभ्यास करायचा आहे त्यांनी या व्हिडिओचा आधार घेऊन करू शकता. पण प्रत्येक विषयाचा बेस म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे बेसिक्सचे 9 व्हिडिओ आणि ते फक्त 30% बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, राहिलेला त्याच्यात सुद्धा 70% पार्ट. जसं योग्य वेळ भेटेल तसं मी बनवून टाकत राहतो. सगळे व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहायचे. बघा, नेटवर्क म्हणजे जाळ. नेटवर्क म्हणजे जाळ. कशाचं जाळ आहे, कशाचे कनेक्शन्स आहेत ते बघा. मी 2 व्हिडिओ बघा इलेक्ट्रिकल पॅरामीटर्सचे टाकले आहेत,
ते सुद्धा कम्प्लीट टाकायचे राहून गेले त्याच्यामध्ये, पण मी इथं क्लिअर करून देतो. बघा इकडं व्होल्टेज, करंट, रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर हे जे काय आहेत इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स, यांना एक तर सगळे असतील किंवा याच्यातले अर्धे निर्धे असतील, तर यांचे जे काही एकमेकाशी असलेले कनेक्शन आहेत दे आर कॉल्ड ॲज अ नेटवर्क. आणि ज्या वेळेस या गोष्टींपैकी काही पॅरामीटर किंवा सगळे देतात आणि एखादा अननोन ठेवतात आणि कॅल्क्युलेट आपल्याला करायचा असतो, तो वाला जो अननोन आहे तो म्हणजे त्याचा अनालिसिस करणं. थोडक्यात इलेक्ट्रिकल पॅरामीटर्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणं अकॉर्डिंग टू अलग अलग थेरम्स, दॅट इज कॉल्ड एज अ नेटवर्क अनालिसिस. दुसरं नाव काय सांगितलं होतं? नेटवर्क थेरी. म्हणजे तोच कन्सेप्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, त्या सब्जेक्टला नेटवर्क थेरी नावाने ओळखतात. आणि डिप्लोमाला असताना इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क. बघा पुन्हा तिथं सुद्धा तोच कन्सेप्ट आहे, असं वेगळं काही नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जात असताना आता एक्झॅक्टली बघा, मी जे आता सांगणार आहे ना हे अतिशय महत्वाचं. आणि एक्झामला, प्रत्येक एक्झामला आता जे मी इथून पुढे 5 ते 7 मिनिटात सांगेन ना, त्या 7 मिनिटातला प्रत्येक एक्झामला एखादा क्वेश्चन कंपल्सरी येतो, म्हणजेच येतोच. बघा मग आता नेटवर्क अनालिसिस मध्ये पहिलाच कन्सेप्ट मी शिकवायला तुम्हाला, तो म्हणजे नेटवर्क अँड इट्स टाइप्स. मला वाटतंय तुम्हाला नेटवर्कचा अर्थ कळलाय. व्होल्टेज, करंट, रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर वगैरे ज्यावेळेस एकमेकाला इकडे तिकडे कनेक्ट करतात, ते सिरीज मध्ये करतील, पॅरलल मध्ये करतील, स्टार मध्ये करतील, डेल्टा मध्ये करतील, कसंही कनेक्ट करू द्या, दॅट इज कॉल्ड ॲज अ नेटवर्क. आणि आता त्याच्या 1 बाय 1 तुम्हाला टाइप्स शिकायच्यात. ते जर तुम्हाला टाइप्स कळल्या तर त्या टाइप्स मधून मी जवळपास 10-12 टाइप्सचे नेटवर्क सांगतोय. जवळपास तुमचे 1-2 प्रत्येक परीक्षेत येणारा प्रश्न हे टाइप्स वरून क्लिअर होईल. आणि समजेल हे तर माझी 100% गॅरंटी. एक सुद्धा टक्का इकडं तिकडं नाही. बघा इकडं आता पहिलाच टाइप्स काय आहे? टाइप्स इकडं लिहून देतोय मी. पहिला आहे अकॉर्डिंग टू एनर्जी सोर्सेस. बघा एनर्जी सोर्सेस वरून टाइप्स पडतात. पहिला टाइप आहे त्याच्यातला ऍक्टिव्ह नेटवर्क. कोणतं नेटवर्क? ऍक्टिव्ह नेटवर्क. आणि दुसरा टाइप आहे त्याचा पॅसिव्ह नेटवर्क. बघा पॅसिव्ह नेटवर्क. आता तुम्हाला नावावरून सुद्धा लक्षात येत असं ऍक्टिव्ह म्हणजे काय आणि पॅसिव्ह काय क्लिअर करून द्यायचं तर काम माझंच आहे. पुढे इकडे लक्ष देत असतात. तर बघा नेटवर्क अँड इट्स टाइप्स मध्ये पहिला टाइप पडतो. कशावरून पडतो? तर अकॉर्डिंग टू एनर्जी सोर्सेस. एनर्जी सोर्सेस 2 असतात. किती असतात? 2. एक तर व्होल्टेज कमा करंट, यांना म्हणायचं एनर्जी सोर्सेस. जर या एनर्जी सोर्सेस वरून किती टाइप्स पडतील? 2. पहिला ऍक्टिव्ह, दुसरा पॅसिव्ह. जर या एनर्जी सोर्सेस पैकी दोन्हीही किंवा कोणताही एक जर एखाद्या नेटवर्क मध्ये प्रेझेंट असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ ऍक्टिव्ह नेटवर्क. सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं, द नेटवर्क विच कंटेन्स एनर्जी सोर्सेस. बघा ज्याच्यामध्ये एनर्जी सोर्सेस आहेत, एनर्जी सोर्सेस कोणते असतात? व्होल्टेज किंवा करंट आहेत. मी इथं आहेत लिहितोय. याचा अर्थ काय? द नेटवर्क विच कंटेन्स एनर्जी सोर्सेस. मग ते एक असू शकतात, 2 असू शकतात, 1000, 10,000, लाख, कोटी, अब्ज कितीही असू शकतात. मिनिमम कोणताही एक असेल तरी त्याला आपल्याला म्हणायचंय ऍक्टिव्ह नेटवर्क. मग याचं एक्झाम्पलच आपल्याला पाहायचं असेल तर समजा इकडे रेजिस्टन्स केला, पुढे इंडक्टर केला आणि इकडे कॅपॅसिटर कनेक्ट केला. आणि मी जर ह्याला इकडे समजा इकडे व्होल्टेज सोर्स कनेक्ट केला. बघा मी सांगतोय की व्होल्टेज सोर्स आहे, इकडे रेजिस्टर आहे, इंडक्टर आणि कॅपॅसिटर आहे, आर, एल आणि सी, आणि व्होल्टेज सुद्धा सोबत आहे. मी तुम्हाला अगोदर सुद्धा बेसिक मध्ये क्लिअर करून दिलंय. जहां पे व्होल्टेज रहता, व्होल्टेज इज अ बोर आणि करंट इज अ वॉटर. तसं व्होल्टेज इज अ सोर्स ऑफ द करंट. व्होल्टेज आहे
म्हणजे डेफिनेटली इथून करंट पास होणार आहे, म्हणजे इथं व्होल्टेज आहे, करंट आहे, रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर आहेत, तर दे आर कॉल्ड एज अ ऍक्टिव्ह नेटवर्क. याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह नेटवर्क. आता ह्याच्याहून कळलं एनर्जी सोर्सेस असले तर ऍक्टिव्ह नेटवर्क आणि नसले तर पॅसिव्ह नेटवर्क. बघा मित्रांनो, ज्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट सोडून दुसरा दुनियादारी काही पण असू द्या, व्होल्टेज आणि करंट सोडून रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर जर आहेत पण व्होल्टेज आणि करंट नाही, दे आर कॉल्ड एज अ पॅसिव्ह नेटवर्क. बघा इकडं मी पुन्हा लिहितो, इकडं एनर्जी सोर्सेस नसतात. व्हॉट इज नसतात? नसतात म्हणजे त्याच्यामध्ये व्होल्टेज किंवा करंट हा सोडून रेजिस्टर आहे, इंडक्टर आहे, कॅपॅसिटर आहे, पण व्होल्टेज किंवा करंट नाही, किंवा दोन्हीही नाहीत, किंवा त्याच्यातलं एकही नाही, किंवा काहीच नाही त्याच्यातलं. दॅट इज कॉल्ड एज अ पॅसिव्ह नेटवर्क. म्हणून तर म्हटलं जातं की रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर दीज आर द पॅसिव्ह एलिमेंट्स. कोणते एलिमेंट्स? पॅसिव्ह एलिमेंट्स. मग दोघांमध्ये काय फरक आहे मित्रांनो? म्हणजे याचा अर्थ रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर व्हाय इट इज कॉल्ड एज अ पॅसिव्ह हा सुद्धा कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. रिझन बिहाइंड दॅट इज हे तिघ सुद्धा काहीही एनर्जी तयार करू शकत नाहीत. म्हणजे हे आईत खाऊ ठोंबे. व्हॉट इज आईत खाऊ ठोंबे? म्हणजे रेजिस्टर आणि इंडक्टर, कॅपॅसिटर हे तिघ सुद्धा एनर्जी तयार करत नाहीत, तर जी तयार झालेली एनर्जी हे फक्त स्वतः युटिलाइज करतात, ते खातायत. फक्त एनर्जी कंझप्शन करणारे हे तिघ सुद्धा आहेत. म्हणून यांना म्हणायचं आईत खाऊ ठोंब्या. मी पुढे गेल्यानंतर याला मी बिनलाजा म्हणणार आहे. हे का बिनलाजा आहे तर मी पुन्हा क्लिअर करून देईल, पण सध्या तत्पूर्वी तुम्हाला लक्षात ठेवायचंय या केसमध्ये ज्यावेळेस ते पॅसिव्ह नेटवर्क आहेत, दे आर कॉल्ड एज आईत खाऊ ठोंबे. रिझन काय? रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर तिघही व्होल्टेज किंवा करंट तयार करू शकत नाहीत, किंवा एनर्जी तयार करू शकत नाहीत. याचा अर्थ हे तयार झालेली जी एनर्जी आहे ते स्वतःसाठी युटिलाइज करतात, ते स्वतः कंझप्शन करतात. म्हणून दे आर कॉल्ड एज अ पॅसिव्ह नेटवर्क और पॅसिव्ह एलिमेंट्स. यांना काय म्हणायचं आहे? पॅसिव्ह एलिमेंट्स. इथपर्यंत क्लिअर झालं. पुढे जायचंय आपल्याला. आता मी अकॉर्डिंग टू एनर्जी सोर्सेस नुसार दोन टाईप सांगितल्या. पहिली काय टाईप होती रे सांग? फर्स्ट टाईप इज ऍक्टिव्ह नेटवर्क. बरंच मोठं आहे हे, त्याच्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी इरेज करून इकडं कॉपच्यात लिहितो. बघा इकडं पहिलाच दिसतोय अकॉर्डिंग टू एनर्जी सोर्सेस. एनर्जी सोर्सेस वरून दोन पडल्या. त्याच्यातला मी काय सांगितलं पहिला बोल? इकडचं दिसतंय का? हे बघा, हे दिसतंय का? बघा फर्स्ट आहे ऍक्टिव्ह नेटवर्क. काय सांगतोय? ऍक्टिव्ह नेटवर्क. आणि जो दुसरा आहे दे आर कॉल्ड एज अ पॅसिव्ह नेटवर्क. पॅसिव्ह नेटवर्क याचा अर्थ काय? इथं पुन्हा लिहितो ब्रॅकेटमध्ये व्होल्टेज कॉमा करंट किंवा बोथ समजा असतात. सोप्या भाषेत लिहिलं मी, असतात, इकडं नसतात. म्हणजे एनर्जी सोर्सेस असले तर ऍक्टिव्ह, नसले तर पॅसिव्ह. इथं तुम्हाला लगेच मी चित्र सुद्धा काढून देतो. RL C इकडं व्होल्टेज सोर्स मी कनेक्ट करून दिलाय. बघा इकडे व्होल्टेज सोर्स आहे, इकडं RL आणि C. आणि इकडे काय करावं लागेल मला? फक्त RL आणि C करावं लागेल. RL आणि इकडे फक्त कॅपॅसिटन्स. पण याला कुठलाही व्होल्टेज किंवा करंट दिसत नाही. दॅट इज कॉल्ड एज अ पॅसिव्ह नेटवर्क. मी पुढे काय कन्सेप्ट सांगितला होता अजून की पॅसिव्ह का म्हणायचं? हे रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर एनर्जी तयार करू शकत नाहीत. हे फक्त तयार झालेली एनर्जी स्वतः युटिलाइज करतात. हा पुन्हा त्यातली तर त्यांच्या वेगवेगळ्या पुन्हा कॅपॅसिटी आहेत. रेजिस्टन्स तर स्टोअरही करू शकत नाही, काहीच नाही. हीट प्रोडक्शन करतो. इंडक्टर एनर्जी स्टोअर करतो. परीक्षेत प्रश्न आला. आपल्याला फक्त माहित होतं आतापर्यंत की कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करतो, पण मित्रांनो एनर्जी इंडक्टर सुद्धा स्टोअर करतो. बरं चला, विषय निघलोयच तर मी तो सुद्धा क्लिअर करून देतो. बघा इकडं तुम्हाला माहिती की हा आहे कॅपॅसिटन्स, प्लस मायनस प्लेट. समजा मी डिटेल कॅपॅसिटर सांगून देतो. हे आहे समजा तुमचा कॅपॅसिटर, प्लस 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 मायनस 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 मायनस. हे जे दिसतात इकडे दोन दांड्या, दीज आर कॉल्ड एज लीड फॉर कनेक्शन.
कशासाठी लीड दिलेले आहेत ह्या कनेक्शनसाठी. दोन प्लेट आहेत, एक प्लेट P1 दुसरी प्लेट P2. त्याला एक पॉझिटिव्ह प्लेट म्हणायचं, दुसरीला निगेटिव्ह प्लेट म्हणायचं. इकडे सुद्धा आहे ही लीड फॉर कनेक्शन. कशासाठी आहे हे लीड फॉर कनेक्शन. मित्रांनो आता ह्या दोन प्लेट मध्ये जे डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड एज डी. डी डिस्टन्स आहे. आणि आता या मध्ये हा कंडक्टर आहे, हा कंडक्टर आहे. ही प्लेट सुद्धा कंडक्टिंगच आहे, ही प्लेट सुद्धा कंडक्टिंग आहे. पण या प्लेट मध्ये आणि या प्लेट मध्ये डाय इलेक्ट्रिक मीडियम आहे. कसलं मीडियम आहे? डाय इलेक्ट्रिक. आता सर हे डाय इलेक्ट्रिक काय असतं मी क्लिअर करून देतो. डाय इलेक्ट्रिक मीडियम म्हणजे इन्सुलेशन किंवा इन्सुलेटर, इन्सुलेटिंग मीडियम. कसलं मीडियम आहे? इन्सुलेटिंग मीडियम. आता इन्सुलेटर कोणते कोणते आहेत? एअर, हवा सुद्धा इन्सुलेटर आहे. वूड, लाकूड सुद्धा इन्सुलेटर आहे. प्लास्टिक, त्याच्यानंतर रबर. दीज आर द टाइप ऑफ इन्सुलेटर्स किंवा डायइलेक्ट्रिक्स त्यांना म्हणू शकता. ग्लास, रबर, प्लास्टिक, वूड, एअर, these all are the insulators, and according to that which type of the insulator is used in the particular capacitor, there are some types of the capacitors. मग एअर कॅपॅसिटर असतो, तर वेगवेगळा एअर कॅपॅसिटर आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला कॅपॅसिटरचे टाईप शिकत असताना इथं एक गोष्ट लक्षात येते की इकडं इन्सुलेटिंग मीडियम आहे म्हणजेच डायइलेक्ट्रिक मीडियम आहे. याचा अर्थ इकडला करंट इकडे जात नाही, इकडला करंट इकडे जात नाही असं समजायची गरज नाही. ह्याच्यातून जो करंट जातो का दॅट इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट करंट. मग आता मला प्रश्न विद्यार्थी विचारत असतात अधूनमधून, सर आम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये बेसिक्स मध्ये पाहिलं की कन्व्हेन्शनल करंट म्हणजे आपला करंट जो आपण रेग्युलर यूज करतो तो नको. त्यानंतर जो इलेक्ट्रॉनिक करंट म्हणजे जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे त्याला म्हणतात. सर हे डिस्प्लेसमेंट करंट काय भानगड आहे? मित्रांनो तो सुद्धा क्लिअर करून द्यायचं. पुन्हा माझंच काम आहे, तुम्हाला फक्त आणि फक्त रजिस्टर पेन घेऊन घ्यायचंय, बसायचंय, अभ्यासाला सुरुवात करायची. बघा इकडं इथून सुद्धा इकडं करंट पास होतो आणि तो कसा होतो? बाय द म्हणजे जो काही कन्सेप्ट किंवा जो काही त्याच्यात करंट पास होतो दॅट इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट करंट. कसला करंट? डिस्प्लेसमेंट करंट. मित्रांनो मी कन्सेप्ट इथं सांगत होतो रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर रिलेटेड. रेजिस्टन्स कुठलीही एनर्जी स्टोअर करत नाही, हा पूर्णच खातोय फक्त. हा इंडक्टर एनर्जी घेतोय, युटिलाइज करतोय, पण त्याच्यात काही स्टोअर सुद्धा करतो. कॅपॅसिटर सुद्धा एनर्जी घेतोय, युटिलाइजही करतोय आणि स्टोअर सुद्धा करतो. मग कॅपॅसिटरचा किंवा कंडेन्सरचा एक्झाम्पल तर आपल्याला माहिती आहे. फॅनच्या वर जी गोल डब्बी दिसते दॅट इज युअर कंडेन्सर. त्याच्यात एनर्जी स्टोअर होत असते, पण हे रेजिस्टन्स करत नाही. ही कसं करतात, किती करतं इकडे लक्ष द्यायचं तुम्हाला. तुमचं सगळ्यांचं लक्ष असला पाहिजे बोर्डवर. बघा इकडं मी स्ट्रक्चर ऑफ कॅपॅसिटर कम्प्लीट करून देत असताना लीड फॉर कनेक्शन दोन प्लेट पासून बनला. दोन प्लेटच्या मधलं जे डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड एज अ स्मॉल डी किंवा डी म्हणा, त्याला काही प्रॉब्लेम नाही. जे मधला जे तो काही मीडियम आहे दॅट इज कॉल्ड एज अ डायइलेक्ट्रिक मीडियम. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ इन्सुलेटिंग मीडियम. कोणतं मीडियम म्हणायचं त्याला? इन्सुलेटिंग मीडियम. मग हा एनर्जी स्टोअर कसा करतो किंवा ह्याच्यात कॅपॅसिटन्स किती असतो तुम्ही दोन फॉर्म्युला लिहून देतो. C इक्वल टू A इप्सिलॉन डिवायडेड बाय डी. तुम्ही म्हणताल सर हे काय आहे? मी लगेच क्लिअर करून देऊ का ह्याला? अगोदर सांगतो कॅपॅसिटन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द प्लेट्स अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स. बघा C इज अ कॅपॅसिटन्स, A इज एरिया ऑफ दीज प्लेट्स. दोन प्लेटचा हा एरिया आहे आणि D इज अ डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स. याच्यावरून काय कळतंय की समजा बाबा या एरिया जर प्लेटचा वाढवला तर कॅपॅसिटन्स सुद्धा वाढेल. एरिया कमी केला तर कॅपॅसिटन्स सुद्धा कमी होईल. बिकॉज याचं जे रिलेशन आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कसलं रिलेशन आहे याचं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. इन केस ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू प्लेट जर सांगायचं असेल तर यांचं रिलेशन कसलं असणार आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कसलं आहे हे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. याचा अर्थ या दोन प्लेट मधलं जर डिस्टन्स वाढलं तर इथला कॅपॅसिटन्स कमी होतो. या दोन प्लेट मधलं डिस्टन्स कमी झालं तर कॅपॅसिटन्स वाढतो. मग आता यालाच पुढं
हे प्रोपोर्शनॅलिटीचा साइन काढून टाकायचे. आपण एखादा कॉन्स्टंट घेत असतो, दॅट कॉन्स्टंट इज ए एप्सिलॉन डिवायडेड बाय डी. हा फॉर्म्युला तुम्ही सगळ्या पुस्तकांमध्ये पाहिला असेल, पण कधी लक्षात नसेल आला तर आता इथे एकदा लक्षात घ्या. मी कॅपॅसिटन्स एनर्जी कसं स्टोअर करतो किंवा किती करतो ते क्लिअर करून देतो. आणि आपल्याला इंडक्टर करतो हे माहित नाही आणि परीक्षेमध्ये इंडक्टरवर प्रश्न जर आला तर विद्यार्थी म्हणतात एनर्जी स्टोअर करत नाही, तर ते सुद्धा कन्सेप्ट मी क्लिअर करून देणार आहे. बघा इकडं, मग कॅपॅसिटन्स एनर्जी स्टोअर करतो हाफ सी व्ही स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्ही पाहिलेला आहे, मला 100% गॅरंटी, कारण हे परीक्षेत यायचा. पॉलिटेक्निकला असेल किंवा इंजिनिअरिंगला असेल तर सी इज सॉरी एनर्जीचा फॉर्म्युला आपला हा ई इज एनर्जी दिसतंय सर्वांना. बघा एनर्जी हाफ तो डेरिवेशन प्रूव्ह करून आलेला लास्ट फॉर्म्युला मी इथं लिहितोय. सी इज अ कॅपॅसिटन्स, सी काय आहे कॅपॅसिटन्स, आणि व्ही इज अ व्होल्टेज. व्होल्टेज. मग याच्याहून एकच गोष्ट कळली की कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करतो. कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज. इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज. म्हणून कॅपॅसिटर एनर्जी फक्त स्टोअर करतो, तयार करत नाही. म्हणून त्याला म्हणायचं पॅसिव्ह एलिमेंट. रेजिस्टर तर एनर्जी तयारही करत नाही, स्टोअरही करत नाही, फक्त हीट डेसिपेशन करतोय किंवा ते काय म्हणता येईल त्याला की एनर्जीचं कंझप्शन करतो, तो फक्त खात असतो. म्हणून त्याला सुद्धा म्हणायचंय पॅसिव्ह एलिमेंट्स. आहेत ते तिघही तयार करत नाहीत, पण त्यातली त्यातही एनर्जी हा खातो, हा स्टोअर करतो आणि हा सुद्धा स्टोअर करतो, पण ते खात खात स्टोअर करतात. म्हणजे असं एक मराठीमध्ये म्हण आहे बघा, तुम्ही डिस्कॉम साठी मराठी जर वाचत असाल तर ती तिथं कुठं वाचण्यात आले असेल एखाद्या पुस्तकात, तर बघा, तळ राखणारा माणूस पाणी पिल्याशिवाय राहत नाही. त्या पद्धतीनं रेजिस्टन्सच्या बाबतीत तसं घडत नाही, जरा जास्तच इमानदारी म्हणावं लागेल. हा तळ राखतोय पण पाणी पित नाही, घरून बॉटल घेऊन येतोय. इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या बाबतीत तसं घडताना दिसत नाही. हे तळ राखतात, तळ पॉन्ड तळ राखतात आणि पाणी सुद्धा तिथलं पितात. म्हणजे हे एनर्जी तिघही खातात, ही पहिली गोष्ट. म्हणून त्याला पॅसिव्ह एलिमेंट म्हणा. पण त्यातली त्यात हे दोघं काय करतात, पुन्हा एनर्जी थोडीफार स्टोअर करतात. मग इंडक्टर ही एनर्जी स्टोअर करतो आणि कॅपॅसिटर ही स्टोअर करतो. आतापर्यंत तुम्हाला शाळेतल्या कॉलेजच्या टीचर्सनी फक्त कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करतो सांगितलेलं आहे, पण परीक्षेत क्वेश्चन आला होता इंडक्टरचा. मग आपल्याकडून काय होतं, एकदम फॉर्म मध्ये आपण म्हणतो की अरे हा आलं आपल्याला उत्तर. पुन्हा काय म्हणतो आपण, काय पांचट क्वेश्चन होता. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ज्यांना पांचट वाटला त्यांचाच तो चुकला. जे आपल्याकडे विद्यार्थी होते क्लासला त्यांचा हा क्वेश्चन बरोबर आला होता. मला वाटतं महाराष्ट्रात जर मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा क्वेश्चन बरोबर आला असेल तर ते फक्त ज्यांनी आपल्याकडून ते कन्सेप्ट समजून घेतले होते त्यांचंच बरोबर असावं, किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा आणखी आणणे ज्याचा अभ्यास खूप कमी, त्यानं चुकून टोला हाणला म्हणून आलेला असावा. पण डेडिकेटेड ज्यांचा अभ्यास आहे त्यांचा सुद्धा तो क्वेश्चन आला नव्हता. बघा इकडं, आता मी कॅपॅसिटर रिलेटेड सांगितलं, आता मी इंडक्टर रिलेटेड सांगतो. हा आहे तुमचा इंडक्टर, हा सुद्धा एनर्जी स्टोअर करतो. मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहून देतो, E इक्वल टू हाफ एल आय स्क्वेअर. मित्रांनो, तिकडे काय फॉर्म्युला होता कॅपॅसिटरच्या बाबतीत, E इक्वल टू हाफ सी व्ही स्क्वेअर. तुम्हाला आणखी एक मज्जा सांगू का सगळ्यांना, जनरली एनर्जीचे फॉर्म्युले हे अशाच फॉर्मॅटमध्ये असतात. तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहित असेल. मी बघा उगा मला ते आता सवय आहे म्हणून मी ते सांगत बसतो काही इकडल्या तिकडल्या गोष्टी, पण नशीब चांगलंय माझंच. तशाच परीक्षेला प्रश्न येतात आणि आपले विद्यार्थी त्याच्यात सिलेक्ट होऊन जातात. बघा एक ना, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण एकतर 10वीला पाहिलेला असतो, 10वीचा थोडा लय दिवस झाल्यामुळे विसरून जातो. 12वीला पाहिलेला असतो, तो असतो हाफ एम व्ही स्क्वेअर. पाहिला का, आठवतोय का? हो, आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर पुढचा जो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे ना, तो मी मात्र खूप चांगला बनवलाय. तुम्ही असली मसाले सच सच MDH हे ऍडव्हर्टाइजमेंट त्या वयस्कर बाबांची पाहिली असेल. मी त्याच ह्याच्यावरून एक आपलं लॉजिक बनवलं की पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बनवायचा MGH. काय आहे आपला MGH आहे, त्यांचा मसाल्याचं नाव होतं MDH, आपला मसाला होता MGH. हा फक्त फॉर्म्युला थोडासा वेगळा पडतोय, पण जनरली हे एनर्जीचे फॉर्म्युले
याच फॉर्मॅटमध्ये असतात.